हॅलो. तर सध्या मुलांना सुट्ट्या आहे म्हटल्यावर दिवसभरात त्यांना खायला काही ना काही पाहिजेच असतं आणि मग वेळेवर काय बनवून द्यायचं म्हणून मग चिवडा बनवून ठेवण्याचा विचार केला. चिवडा बनवण्याआधी पोहे, मुरमुरे याला ऊन दाखवून दिलं आणि त्यानंतर चिवडा बनवायला घेतला. या सर्व गोष्टी बनवायला ना मी टाळाटाळ करते, पण नाही म्हणता म्हणता ना भरपूरसे खाण्याचे जे पदार्थ आहेत ते घरात बनतच राहतात आणि मुलं याच वयात नाही तर मग कुठल्या वयात खाणार आणि त्यांच्यासाठी आळस हा थोडासा बाजूला ठेवलाच पाहिजे. आणि चिवड्याची जी क्वांटिटी आहे ते कमी म्हणता म्हणता भरपूरच चिवडा बनला आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं नामकरणाच्या प्रोग्रामला, म्हणून फटाफट आम्ही रेडी झालो. आणि तुम्ही बघताय का गाडी कोण चालवत आहे? तर गाडी माझा पिल्लू चालवत आहे. म्हणजे आजकालच्या मुलांना स्टेअरिंग काय किंवा गेअर काय सांगावंच लागत नाही. त्यांनी स्टेअरिंग तर फिरवलीच आहे, पण त्याला गेअरसुद्धा टाकायचा होता. मग आम्ही त्या प्रोग्रामसाठी निघालो. आणि आज झालेल्या साडीची अवस्था बघून असं वाटत आहे की सध्या तरी सिल्कच्या ज्या साड्या आहेत त्या नाही नेसलेल्या बऱ्या. त्यानंतर आम्ही प्रोग्राममध्ये गेलो, प्रोग्राम अटेंड केला आणि पिल्लूसाठी किंवा पिल्लूच्या आईसाठी जे गिफ्ट नेलं होतं ते गिफ्ट दिलं, जेवण केलं, नातेवाईकांशी भेटीगाठी घेतल्या आणि त्यानंतर परत आपल्या घरी आलो. आणि घरी आल्यानंतरचा जो कंटाळा असतो तो तर तुम्हाला माहितीच आहे. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.